गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. आता कुठची खायची लवकर आणि कुठची संपवायची अजून डिसाईड नाही केलंय. न्यू ब्रँड 2 टायर. पैसे नंतर कमवू, जोपर्यंत आपली गाडी चांगली आहे जाम कमवू. नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ. जय शिवराय तुम्हाला सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे डायरेक्टली मँगलोरला. भरपूर दिवसांत आपल्याला ही बुकिंग भेटली आहे आणि बुकिंग दिली ती म्हणजे आपला विजय खरात, म्हणजे मुंबई कोल्हापूर लाईन चालतो पिकअपवाल्याने. सामान भरलेलं बरोबर आपण म्हणजे आदल्या दिवशी आपण सामान भरलेलं बरोबर आपल्या ताडदेवच्या इथनं, म्हणजे आपल्या जवळपासच सामान भरलेला घराच्या इथनं. आणि आपला जो आता बरोबर 900-950 किलोमीटरचा जो आपला प्रवास आहे मँगलोरचा आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगवरती समोर भेटणारच आहे. सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला जायचं आहे तो म्हणजे आपल्या गाडीसाठी खूप महत्त्वाचं काम, तो म्हणजे आपल्याला टायर टाकायचे आहेत. कारण आपल्या गाडीचे टायर संपूर्ण पाठचे दोन्ही बाद झाले आहेत. तर त्याच्यावर विचार केला की जरा सकाळी अर्ली मॉर्निंगला निघूया. पण अर्ली मॉर्निंग आपली झालीच नाही. डायरेक्टली आता वाजले तर 11 वाजायला आले. बघा दाखवली, बघा माझी लेकसुद्धा आहे बघा, बघा झोपली बघा. सिद्धी, ए सिद्धी, नाही अजिबात उठणार नाही आता. चला मित्रांनो, आपण हा ब्लॉग स्टार्ट करतोय घरात ना. आपल्या डायरेक्टली इथं निघायचं, डायरेक्टली गाडी पार्किंग केली आपल्या इथे आणि डायरेक्टली जायचं आहे मँगलोरला. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपलं काम करायचं, तर आपलं टायर वगैरे घ्यायचं आहे. आणि बघा माझी मिसेस वगैरे आता कामालाच निघाली आहे. बाय बाय. आईकडे बसले. व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पहिला आपण देवाची आपल्या घरातले बत्ती वगैरे करूया, मग आपण इथं निघूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं. गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. निघत आपल्या डायरेक्टली प्रवासाला, म्हणजे आपल्या जाव्या गाडीची खाली जिथे गाडी पार्किंग केली. मित्रांनो, गाडी बघा एवढी खराब झाली आहे आणि पार्किंग आपली ही बघा ही. चला आपण निघतो डायरेक्टली आपल्या प्रवासाला. बॅग बघा आपली भरून ठेवलेली. आपल्या प्रवासाला निघूया. हे बघा आपल्या स्वामीनं बत्ती वगैरे केली मस्तपैकी. आता आपला प्रवास स्टार्ट. सेल्फ मारूया. बरोबर दादरला पोहोचलो मित्रांनो. दादर हा ॲक्च्युली बघायला गेला ना तर दादर हा मूव्हिंग झोन आहे, म्हणजे इथे ट्रॅफिक असं पण होत नाही. पण सणाच्या दिवशी इथे मात्र ट्रॅफिक एकदम अफलातून असते. तर त्याच्यामुळे म्हणून जे बाहेरची लोकं येतात गाडी घेऊन त्यांना ॲक्च्युली मुंबईतली ट्रॅफिक सहसा करून जास्त करून आवडत नाही. पण आपल्याला आपण मुंबईकरात तुम्हाला माहितीच आहे कुठे कुठे टायमिंगला ट्रॅफिक असते, ते आपल्याला सगळं माहिती असते. चला दादर सगळा क्रॉस करूया आणि पहिला डायरेक्टली जाऊया FMC मार्केटच्या इथे. नवी मुंबई महानगरपालिका FMC मार्केटला पोहोचलोय बघा. लेफ्ट साईडला FMC मार्केट आहे. आता आपण जस्ट कॉल केला एजंटला, टायर डीलरला. ते का बोलले तुम्ही या इथे, आपण काय ते कमी जास्त काय ते करू. चला बा, आपलं हे बघा डीलर आलेला आहे बघा या साईडला, आयसरच्या वाटीमध्ये. इथं युटर्न मारतो बघा तिथे. चला हा बघा ह्या साईडला निघालो बाबा एक दादा वाशिम म्हणता. कारण का त्या ठिकाणी आपल्याला टायर अवेलेबलच नाही. मगाशी मला बोललं एक जण की टायर आपल्याला भेटेल, पण तिकडे टायर भेटत नाही. भावांनो, पावसाची सुरुवात ही बघा. आता नोव्हेंबर महिना चालू झाला आज आणि अजूनसुद्धा पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये का सगळीकडे पाऊस चालू असतो म्हणे बघा. कळंबोली. चला भाऊ, आपल्याला तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कोकणातनं जायचं आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या एक्सप्रेस हायवेची काही गरज नाही आहे अशिवान. आता बरोबर आपण कळंबोलीला येते. मी ते इथेसुद्धा मी सर्च केलं आहे टायरवाला कुठं आहे डीलर. तर मॅपवरती दाखवतो आहे की भरपूर आहे तिथे. सर त्यांना बघूया, त्यांना कॉन्टॅक्ट करूया. कारण अजितला फोन केला. अजित मला बोलतो की आता अवेलेबल नाही, तुला 2 दिवसानंतर अवेलेबल भेटेल टायर.
रिक्स वाटते थोडीशी, कारण 5चा टायर त्याला एअर आला आहे म्हणून जरा रिक्स वाटते, बाकी काय रिक्स नाही. पळसपा तर आलो आपण, पण अजून का आपल्याला टायर भेटूक नाही लागलो. खय तो टायरवाला. मित्रांनो शोधून वैतागलो. फायनली बघा JKचा एक आपल्याला डीलर भेटला, ज्या ठिकाणी टायरची प्राईस विसरायला गेलो तर ठीक आहे, 200-300 रुपये जास्त आहे, आपल्याला अर्जंटसुद्धा होता. चला भाऊ ना बघा, टायर ओपन करायला घेतलं नाही बघा, आणि माझी नक्षी बघा संपूर्ण संपली आहे. आणि हा टायर ना असा हलतो रनिंगला. हो इथे तार पण निघाली आहे, ही तार नशीब. आपण 5चे दोन्ही टायर चेंज करतो, हा साईडचा त्या साईडचा. टोटल आपल्याला ही अमाऊंट पडली बरोबर 17,400. त्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे अलाइनमेंट फ्री. 4-5 ठिकाणी विचार केला की बघत होतो पण नाही भेटला कुठे. पण हा बरोबर आहे लोकेशन जुना एक्सप्रेस हायवे आहे पुण्याचा, तर त्याच्यामुळे जवळच आपण 200-300 मीटरवरती आपण आलो समोर. नशीब भेटला बाबा. तार निघालेले. अजून जर 100-1 किलोमीटर गाडी चालवली असती तर मग आपला काम भारी झाला असतं. तुम्हाला माहिती आहे ना, रस्त्याला कुठेतरी अडकलो असतो. तर त्याच्यामुळे हे बघा, ते बघा, हे टायर नाही, हे टायर इधर लगा. एकाच टायमाला 3 टायर खराब, ते सुद्धा 2 वर्षात. मित्रांनो ही जी जोडी ना 1-2 ही बरोबर 2023ला आपण टाकलेली, आणि ती जी पुढची आहे ती बरोबर 2024ला, ते सुद्धा आपल्या आंबाच्या सीझनला. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आपले ब्लॉग बघत असाल. पण आता आपण जे हा जो टायर होता तो बरोबर आतमध्ये होता स्टेपनीला, आणि हा एक टायर हा बघा, हा तो टायर एकदम डायरेक्टली यांचे नक्षी म्हणजे याचा विषय संपलेला आहे. याचा पोस्टमॉर्टमला असं पण आलेले आहेत 2, त्याचे तारा वगैरे निघालेले आहेत. पण ठीक आहे, आपण या तिघांपैकी एक जो टायर आहे चांगला तो बघा इथे ठेवला आहे स्टेपनीला, जेणेकरून हाच होता 200-300 किलोमीटर आरामात चालेल. चला आपण आता डायरेक्टली डीलरच्या ऑफिसमधून आपण 2 टायर आता आणतील. हे बघा आपले 2 गाड्या आले, न्यू ब्रँड 2 टायर. हां कसे आहेत? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 7,15 7,15. कशी भाऊ जोडी? किल्लारी जोडी, सर्जा राजाची. नोट करून ठेवा, लक्षात ठेवा. 2025 आपण हे 2 टायर टाकतोय. त्याच्यावर आपलं तुम्हाला माहितीच आहे की ट्यूब ॲक्च्युली इन्क्लूड येते त्यामध्ये कंपनीची. तर भावनो हे बघा, आपल्या नवीन टायरची ही प्रोसेस चालू झाली म्हणजे फिट करायसाठी. त्याच्यानंतर हे दोन्ही टायर, हा एक टायर आणि तो एक टायर पाठीमागे आपण करू, आणि इथे ज्या ठिकाणी आपण अलाइनमेंट करणार आहे. चला पहिले आपण हे 2 फिटिंग करू घ्या. मित्रांनो पहिला टायर आपल्याला लागलेला आहे, आणि तुम्हाला माहिती स्टेपनी तर आपण जुनी ठेवली आहे अशी. पण हा बघा, हा लावतो तर आपण दुसरा टायर नवीन 2025 न्यू ब्रँड. आपले जे 2 टायर काढले ना त्याच्यापेक्षा एक चांगला टायर होता तर बघा इथे लावलेला आहे. टाईट करूया, आणि याचा पेमेंट आहे ते सगळं आपण आतमध्ये ऑफिसमध्ये जाऊन त्यांना कॅश देऊया. कॅश आहे माझ्याकडे आणलेली मी. या पूर्ण ट्रिपची जी जो सगळा पेमेंट होता तो आपण आता डायरेक्टली टायरामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. म्हणजे भले आपल्याला 1 रुपया पण नाही भेटेल चालेल, पण आपला खर्च तो मात्र आपल्या गाडीला लागला पाहिजे, लक्षात ठेवा. मित्रांनो आज संपूर्ण पैसे संपले. किती पैसे असतील? हे संपूर्ण आपल्या या भाड्याचे पैसे होते. आता जाऊया डायरेक्टली बाई. बघा अलाइनमेंटला लावली आहे गाडी, अलाइनमेंट वगैरे करणार आहे बघा या ठिकाणी, आणि रिपोर्ट त्याचा आपल्याला भेटणार. पण आपण हे जे पेमेंट आहे आपण आपल्या ऑफिसमध्ये जाऊया. चला जाऊन पैसे नंतर कमवू, पण जोपर्यंत आपली गाडी चांगली आहे जाम कमवू, बरोबर ना? त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही, मेहनत करत राहायची, बाकी काय नाही. देणारा तो आहे आणि घेणारा पण तोच आहे. विषय टेन्शन घ्यायचं ना आपलं, काय बोलतो. चला मित्रांनो हे बघा आपली अलाइनमेंट वगैरे फायनल झालेली आहे, आणि आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे. त्याच्यासोबत हे बघा आपल्याला भेटलेलं दिवाळी गिफ्ट. वाव, थँक्यू सो मच JK टायर. चला आपण पहिले गाडी बाहेर काढूया. परफेक्ट लागला भाऊने बघा, त्या साईडचा का नाही ह्या साईडचा. चला
आता आपण डायरेक्ट निघूया दिवाळीचा गिफ्ट घेऊन. काय माहीत नाही काय दिलं आहे, पण दिला हे महत्त्वाचं आहे. आणि समोर त्या ऑफिसमध्ये ताई बसलेल्या खूप चांगल्या गप्पा मारल्या, खूप छान म्हणजे स्वभाव होता त्यांचा, संभाषण. चला निघत आहेत ना, बाहेर पडे. चला 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 चला, हो गया भाऊ काम. थोडा आवाज बसला माझा. परवाच्या दिवशी येताना मी ड्रिंक पिलो, म्हणजे एनर्जी ड्रिंक. हा, कुठचा बाकी ड्रिंक वगैरे काय घेत नाही आपण. चला आपल्या प्रवासाला सुरुवात. पहिल्या इथनं युटर्न मारू येत ना जवळ. चला लागलो नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे. फायनली बघा आपण आता पळसप्याच्या बाजूलाच होतो. तुम्हाला माहितीच आहे, मी मगाशी लोकेशन तुम्हाला दाखितला, JK टायरचा डीलरचा वर्कशॉप. तर पुढे जाऊन मस्त चहा वगैरे पिऊया. चला भाऊ, डिझेल टाकून घ्या. बघा आपली लाईट लागली आहे, ब्लिंक करते. इथे पहिला डिझेल करूया टाकी फुल. चला पेट्रोलसुद्धा टाकला, म्हणजे डिझेल टाकला. जेवढे पैसे होते ते सगळे संपवले पनवेलपर्यंत येईपर्यंत. जेवढे आपल्याला बुकिंगचे पैसे भेटले तेवढे. आता काय मग आपल्या खिशातल्या खर्चाने जायचा प्रवास करायला. चला बघू, जे होईल ते स्वामीन चरणी भाऊ, काय पण म्हणते मध्ये पुढे. चला हे बघा आपल्या हायवेला तर लागलो. मित्रांनो हे बघा, त्या गाडी लावली आहे पार्किंगला. ही आपली गाडी आणि ही आहे आपल्या सबस्क्रायबरची गाडी. सांगू तुम्हाला कोणची? आपला कल्पेश म्हणून आपला सबस्क्रायबर आहे, वडखळमध्ये राहतो. भाऊ कसा आहेस? मजेत नाही एकदम. अचानक भेट कशी आली आपली? अचानक म्हणजे आता कॉल केला तर म्हणून ते कसं तरी सांभाळलं. ॲक्च्युली झाला काय, माझा तुम्हाला माहिती आहे आपला टायरचा प्रॉब्लेम झालेला. तर त्याच्यामुळे मी पहिला कल्पेशला फोन केला की कल्पेश म्हणजे ह्या ठिकाणी आपला टायर वगैरे भेटेल काय. तर कल्पेश बोलला की मुश्किल आहे, पण भरपूर लांब जायला लागेल. तर म्हणून विचार केला की आपण पहिला कल्पेशला कॉन्टॅक्ट केला. मग दादा बोलला की मला भेट इथे. तर ठीक आहे चालेल. पण अचानक कल्पेशने आपली गाडी ओळखला थोडे वडक्याच्या पुढे. बोललं चला मग आता इथे आपल्याला थांबायचं त्या चहा प्यायला. तर चहा पण घेतली बघा, स्पेशली चहा. व्हिडिओ वगैरे कशी असतात आपले? भारी सर. पण तुला भेटून मला लय बरं वाटलं यार, कारण खूप महिने आपली वाट बघत होता तू. मी जरी कमीत कमी 8 महिन्यावर वाढ 8 महिने ते जमत नाही असं. ओके ओके. कधी ना कधी ते असं म्हणजे आता तुलाही माहिती आहे आपल्या धंद्यामध्ये आपला टाईम भेटत नाही कधीच कोणाला. आणि जरी फोन आला तरी पण विसरता येते. आता तू बघितलं ना, तुला मी सांगितलं 2चा टाईम, पण इथे किती वाजता पोहोचलो? 4 वाजता बोलत तू वाढ बोलत चालेल. चहा पिऊ मस्त. झाली भेट. 100%. मस्त चहावर पियालो आहे. आता निघायची तयारी. वातावरण बघा एकदम. ही आपली गाडी आणि ही आपल्या कल्पेची गाडी आहे बघा. भाऊ कसं वाटलं भेटून? बरं ना? चहा पाणी हो, तुझ्यामुळे नशीब चहा पाणी झाली. आणि आता आपण आपल्या मार्गाला. आणि कल्पेश भाऊचं काय इथेच जवळच घर आहे, 4 किलोमीटर ते फक्त घर. पहिली पूर्वी इथे काय असे म्हणजे चोऱ्या माऱ्या पहिल्या व्हायच्या, ॲक्सिडेंट जास्त व्हायची. इथे हा ॲक्सिडेंट स्पॉट होता पहिला, पण आता हा नवीन रस्ता झाल्यामुळे विषयच होत नाही आता. चला निघत येत ना कल्पेशला बाय करून. चला चहा पिऊन झाला की आपल्या निघालो. आणि कल्पेशसुद्धा गेला. आता डायरेक्टली हायवेला. हे बघा हे असे पावसाचे दिवस बघून मला असं वाटते ही आपली ह्या जन्मातली मला वाटतं असं वाटतं की ही ती शेवटची पिढी. या असे जर पाऊस वर्षाचे 12 महिने जर पडायला लागला तर भाऊ काहीच खरं नाही या पृथ्वीचा. कोऱ्या कागदावरची जी पांढरी रेष आहे लक्षात ठेवा. देवाला गारा घाला बाबा, जा तू तुझ्या घरी परत पावसाला. तुझ्या येणाऱ्या काळामध्ये काय होईल याचा काहीच भरोसा नाही. रोहा कोलाड भावना बरोबर कोलाडला पोचलो आहे. बघायला गेलं तर कोलाड आणि रोहा हे जास्त काय अंतर नाही लांब. कोलाडवरनं बरोबर 15 किलोमीटरवरती डिस्टन्स आहे रोह्याचा. हे बघा इथे लिहिलं आहे रोहा राईट आणि महाड सरळ.
इंदापूर क्रॉस केला, आता बरं माणगावला पोचलो आहे. पण माणगावला बघा ट्रॅफिक बघा किती आहे. नाद नाद करते का नाद, याला म्हणतात खरं कोकण. काय म्हणता राव. बरोबर आपण आता पोलादपूरला पोचलो आहे मित्रांनो. आपण खेड्यावर सगळा क्रॉस केला आहे आणि आपल्याला भरपूर कमेंट आलेले की आपण जो डॅश कॅम लावला आहे त्याची जी क्वालिटी आहे भाऊ एक नंबर आहे. बघा तुम्हाला दाखवतो आपला डॅश कॅम इथे आहे. आणि ह्याची जी क्वालिटी खरं सांगतो, रात्रीची जी क्वालिटी आहे ना नाईटची, नाईट वर्जनची, ती भाऊ लय भारी आहे, म्हणजे लय भारी, प्रश्नच नाही याचा. आणि सगळ्यांनी आपल्याला विश केला की दादा कॉंग्रॅच्युलेशन, डॅश कॅम लावला तू बरा केलास. मी भरपूर सर्च केलेला हा डॅश कॅम लावताना की आपल्याला कुठला घेता येईल, आपल्या बजेटमध्ये कोणता बसेल. त्याचप्रमाणे माझ्या बजेटमध्ये हा डॅश कॅम बसला म्हणून मी हा मागवला. पण तुम्हालाही सांगतो तुमच्याकडे जर डॅश कॅम नसेल तर मित्रांनो लावून घ्या, कारण तुमची सेफ्टी पहिली पाहिजे, लक्षात ठेवा मित्रांनो. हे बघा आता बरोबर आपण आता हातखांब्याला पोचलो आहे. इथपर्यंत कसं आलो ते मलाच माहिती. चला पहिला आपण गजरा तरी खाऊन घेऊया, कारण वाटले तर बरोबर 10:30. भाऊ वातावरण बघा ना काय, समोरची ही सुद्धा आपली गाडी दिसते का बघा. चला ह्या साईडला बघा संपूर्ण असा एकदम धुकाट झालेला आहे. हा चला जाऊया तिकडे जरा नाश्ता करायला. मस्त थांबला तिथे जरा नाश्ता करायला. एक भुर्जी हाफ आणि ऑमलेट बघायला जरा खाव्या, नंतर मग आपल्या प्रवासाला निघूया. कारण पाठीमागे बाबा एवढे खड्डे होते आणि ते एवढी धुकं, व्हिडिओ करायची म्हणजे इच्छा झाली नाही, एवढे काही खड्ड्यांचे धुकं आहेत. थंडीच्या टायमाला पाऊस पडतोय म्हणजे नुकसान माहिती आहे शेतकऱ्याचं आपल्या. ठीक आहे कोकणामध्ये सगळ्यांचा भातबीत लावून झालेला, पण मला वगैरे पूर्ण वाट लागली आंब्याची. चला आपण दिली ऑर्डर, मस्त नाश्ता करूया. मस्तपैकी भुर्जी बघा स्पेशल, आणि मस्त की लिंबू कांदा आणि स्पायसी अशी की आपली भुर्जी टेस्ट करूया, बघूया कशी यायची. चला एकदा चव आमच्या कोकणातली म्हणजेच अखंडातली. छान आहे, जास्त तिखट पण नाही, टेस्टी टेस्टी बेस्टी. एका बरोबर एक फ्री. आता कुठची खायची लवकर आणि कुठची संपवायची अजून डिसाईड नाही केलं आहे, पण ह्याची टेस्ट करूया. हां हां ॲक्च्युली सांगितलेले 2 पाव, पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. हां ह्याच्यावर सॉस पण आहे, चटणी पण आहे, कांदा पण आहे. अंडा पाव खाऊन बघूया. सिंगल ऑमलेट. चला पोट भरून खाल्ला, 4 पाव कसे तरी रगडले आणि थम्सअप घेतला आणि निघालो. पूर्ण दिवसभर उपाशी होतो, तर सकाळी जेव्हा निघालो घरात ना म्हणजे चहा पाणी करून चावी खिशाला लावली आहे आणि मी खोलतोय. चला पटकन निघूया आतमध्ये जाऊन. भावांनो बघा काय दिसतोय, आताच्याच निघालो पण गाडी मात्र आहे बघा 30च्या स्पीडला गाडी चालवतोय. मोबाईलची क्लिअरिटी सुद्धा चांगली असेल, पण जे मला पुढे दिसते ते फक्त 20 ते 30 मीटरवरती दिसते, त्याच्या पुढे मला काही दिसत नाही. त्याच्यामुळे गाडी हळू चालवायला लागणार, लक्षात ठेवा. तुम्ही जर कोण रात्रीचा प्रवास करत असाल कोकणामधनं तर रिक्वेस्ट आहे, जर समोरचा दिसत असेल तरच प्रवास करा, नाहीतर गप्पा ज्या ठिकाणी पेट्रोल पंप वगैरे उठचा काळ चांगला भेटेल त्या ठिकाणी गप्पा गाडी लावा साईडला आणि झोपा. आता कुठेतरी ते फॉग बाबा काय ते संपले, पण संपता कुठे पोचलो, डायरेक्टली कणकवलीमध्ये, गोवा बॉर्डर. मित्रांनो बरोबर 2:15ला आपण निघालेलो, बरोबर पनवेलमधनं आपले टायर टाकून, आणि आता वाजलेत बरोबर 1:30 वाजलं. म्हणजे कंटिन्यू आपण प्रवास करत आपण आपल्या मार्गाला निघालो आणि आता इथपर्यंत आता एवढं पोचलो आहे. ऑलरेडी आपली टिपी आहे गोव्याची. गेल्या महिन्यात आपण जरा एक कामासाठी आलेलो निमित्तानं, तर ती टिपी आपली ऑलरेडी आहेच. मित्रांनो हा बघा हा कुठेतरी इंडियनचा पंप भेटलाय, घुसू आतमध्ये. मित्रांनो जाम झोपली यार, अक्षरशः डोळे मिटत होते यार. आता इथं बरोबर 30 किलोमीटरवरती बॉर्डर आहे, पण
इथे इंडियनचा पंप आहे. आपण ते इथे आराम करूया, मग बघूया पुढचा पुढे.